बॅकपॅक का केलेली आहे ते तुम्हाला सांगतेच थोड्याच वेळामध्ये की जास्त दिवस जाणार आहोत त्यासाठी. तर मग नंतर आम्ही घरी आलो. पण त्याआधीच एक बातमी आम्हाला कळाली. ह्या मॅडमनी पूर्ण पसारा करून ठेवलेला आहे आणि आत्तासुद्धा ह्या बॅगमधून काही ना काही काढायचं चालू आहे आणि असा पसारा करून ठेवलेला आहे. आणि मी इकडे तर तिथे डॉक्टरांनी सांगितले की ब्लड टेस्ट करून घ्या. हे बघा आता जायचं आहे हॉस्पिटलमध्ये, मला रेडी पण व्हायचं आहे. तर ती काढते, मी पुन्हा भरते ती परत काढते. हो ना. बॅड न्यूज मला समजली ती म्हणजे तर इकडे बॅकपॅक केलेली आहे. बॅकपॅक का केलेली आहे ते तुम्हाला सांगतेच थोड्याच वेळामध्ये. त्याला चेन लावते, सॉक्स ठेवला आहे मला घालायचे म्हणून. आणि हे बघा इकडे इही का आवाज बसलाय पिक्चरीचा. पिल्लू खोकला आलेला आहे आणि असा पसारा करून ठेवलेला आहे. आणि मी इकडे तर हे बघा आता जायचं आहे हॉस्पिटलमध्ये, मला रेडी पण व्हायचं आहे. तर हॉस्पिटलमध्ये तिला घेऊन जायचं आहे. पहाटेपासूनच तिला ताप वगैरे येतो आहे आणि खोकला पण सुरू झालं यायला. सर्दी तर 2-3 दिवस अगोदरच होती आणि त्यावर औषधंही चालू होते पण ते संपले. तो का थोडा एकच दिवस फरक पडला. ते औषधे बंद झाल्यानंतर मग काय परत जो ताप आला आणि खोकला चालू झाला आहे तो अजून चालूच आहे. म्हटलं तर जायच्या आधी तर आम्ही चाललो आहोत माहेरी. आईकडे चालले आहे मी आणि लहाना भाऊ घ्यायला येत आहे. इहिकाचा छोटा मामा घ्यायला येत आहे इकडे आम्हाला. तर म्हटलं आधी हॉस्पिटलमध्ये तिला घेऊन जाते, दाखवून आणते, गोळ्या औषधं बरोबर ठेवते कारण की जास्त दिवस जाणार आहोत त्यासाठी. तर तिला रेडी करते. मी सुद्धा अजून रेडी झालेली नाही आहे. माझी ती बॅग पॅक करेपर्यंत ह्या मॅडमनी पूर्ण पसारा करून ठेवलेला आहे आणि आत्तासुद्धा ह्या बॅगमधून काही ना काही काढायचं चालू आहे. ती काढते, मी पुन्हा भरते ती परत काढते. हो ना. चल आता रेडी होते आणि आवरते. इहिकालासुद्धा रेडी करते आणि आम्ही जातो. ताईंना बोलवलं आहे, वनिता ताईंना. तर त्यांना म्हटलं पटकन या हॉस्पिटलमध्ये कारण संध्याकाळची गर्दी शक्यतो असते म्हणून लवकर जायचं आहे आणि आम्हाला पण निघावं लागणार आहे. तर लेट व्हायला नको म्हणून लवकर बोलवलं आहे. चला आता रेडी होते. आत्तापर्यंत तुम्ही पाहिलंच आहे की मी बॅग पॅक केलेली आहे माहेरी जाण्यासाठी आणि इहिकाला हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी मी रेडी होणार होते. त्यासाठी मी तर वनिताताईंना इकडे घरी बोलवलं होतं हॉटेलवरून. पण झालं असं की वनिताताई आल्याच नाही कारण की आई आणि अमुक भाऊ गेले. तर माझे जे सासरे आहेत त्यांना भेटायला, कारण ते खूप दिवसांपासून आजारी होते. तर ते भेटायला गेल्यानंतर हॉटेलला कोणी नव्हतं, मग त्यामुळे ताई काही आल्या नाहीत. सो ते कॅन्सल करावं लागलं. पण नंतर विचार केला की आत्ता कोणी रोडने जाणारं भेटलं किंवा कोणाची गाडी जाणार असेल तर मी गावामध्ये जाईल, हॉस्पिटलमध्ये जाईल आणि तिथून परत मग रिक्षाने वगैरे घरी येईल. पण कोणाचीच गाडी मला दिसली नाही. आणि संतोष भाऊ असतात तर ते असले तर मी नक्की गेले असते. पण त्यांनासुद्धा कॉल केला होता पण त्यांना थोडंसं काही काम असेल किंवा बिझी असेल कुठे तर त्यांनीसुद्धा फोन उचलला नाही. शेवटी मी कॅन्सलच केलं. म्हटलं आता जाऊ दे. नंतर मग माझा लहाना भाऊ मला न्यायला येणार होता तर मग तो आल्यानंतरच आम्ही हॉस्पिटलला गेलो. इहिकाला दाखवलं हॉस्पिटलमध्ये आणि तिथे डॉक्टरांनी सांगितले की ब्लड टेस्ट करून घ्या की निमोनियाची साथ आणि असं काही वातावरण आहे की ते बॉडीवर परिणाम करत आहे, ताप वगैरे, सर्दी, खोकला. तर ते मी पोस्टपोन केलं कारण की एक कोर्स केल्यानंतर, औषधांचा एक कोर्स केल्यानंतर म्हटलं ते टेस्ट करून घेऊया कारण ते माझ्या डोक्यात आलं की आपण नंतर करूया. डॉक्टरांचं म्हणणं आहे की तुम्ही आत्ताच करून घ्या. पण काही इश्यूज असल्यामुळे मी ते पोस्टपोन केलेलं होतं. मग नंतर आम्ही घरी आलो. पण त्याआधीच एक बातमी आम्हाला कळाली. बॅड न्यूज मला समजली ती म्हणजे जे माझे सासरे होते खूप दिवसांपासून आजारी, ते एक्सपायर झाले. सो मग माझं माहेरी जाणं, आईकडे जाणं कॅन्सल झालं
आणि भाऊ काही वेळ थांबला इथे मैतीला, कारण की तोही त्याच्या ड्युटीवरून आला होता मला नेण्यासाठी मोठी गाडी घेऊन. नंतर मग जसं कळालं तसं तोही थांबला आणि मग मीही थोड्या वेळ घरी आले. ही का खूप तापली होती, मग तिला औषधं वगैरे दिले. थोडी नंतर थोडंसं बरं वाटलं, थोडी खेळत होती. पण तरी जे माझे सासरे होते ना, त्यांना मला पाहायचं होतं आणि जसं मला कळालं ते आजारी होते. म्हणजे 2-4 दिवस अगोदरच मला समजलं आणि जे हॉस्पिटलमध्ये जाणार त्याआधी मला 1 दिवस अगोदर कळालं, पण तोपर्यंत मला काहीच माहीत नव्हतं. की मग चाललं होतं की मी जाऊन येते, त्यांना भेटून येते गावातच. पण नंतर ते हॉस्पिटलला गेल्यानंतर मला काही जाता नसता आलं. काही तळेगाव दाभाडेला ॲडमिट केलं होतं त्यांना. मग नंतर विचार केला की घरी आल्यावर मग त्यांना भेटते. पण घरी आल्यानंतर पण असं अचानक घडलं की काहीच समजलंच नाही कोणाला. मग शेवटी म्हटलं आता चला मी पाहून येते. मग ही काला ठेवलं घरी. मुलं तर होतेच इथे पाहायला. मग 5-10 मिनटातच मी त्यांचं दर्शन वगैरे करून आले. घरी आले तर परत रडायला लागली आणि ते काही शांतच राहीना. आता तिला झोपवले, पण तरी पण ते उलटी करणं किंवा तिचे दात पण खूप सळसळतात ना, त्यामुळे ती जास्तच उठते मधून रात्रीचं, मग मध्ये उठत असते. पण हा एक त्रास आहेच, पण ठीक आहे आता तोही पार पडेल. काही दिवस जातील त्याला, पण खूप त्रास होतो. ते डोकं आपटून घेते कधी कधी. डोकं दुखत असेल ना, आपल्या हिरड्या जर दुखत असल्यावर आपल्याला त्रास होतो ना, नसा डोळे, तर तसं तिला खूप त्रास होतो. मग ती डोकं इतकं दाबून दिलं ना तिला, मग छान वाटतं, नाही तर मग खूप रडते. तर असा हा आजचा दिवस होता. म्हणजे मला जायचा जो प्लॅन होता तो कॅन्सल करावा लागला शेवटी. मग म्हटलं तर आपल्याच घरातलं आहे, तर मग असं जर न्यूज समजली तर मनच नाही होत जाण्यासाठी. तो मी मग कॅन्सलच करून टाकला. आता नंतर कधी जाईल, जो इथं असेल तर मी जाईल. कारण की तिकडेसुद्धा मला आईचे वडील आहेत, त्यांनासुद्धा आप्पाच म्हणतात आणि माझी जी सासू होती त्यांनासुद्धा आप्पाच म्हणत होते. आता जी एक्सपायर झाली ते. आणि मग आईच्या वडिलांनासुद्धा मला भेटायला जायचं आहे, कारण त्यांची तर परिस्थिती खूप वेगळीच आहे. आणि म्हटलं एकदा भेटून येते. मामांनासुद्धा भेटायला जायचं आहे आणि मावशी पण आहे, त्यांना पण भेटायला जायचं आहे. मग हे सर्वांना भेटायचं आहेच. म्हटलं आता माहेरी गेल्यानंतर त्यांना पण भेटून येईल, पण आता तेही पोस्टपोन करते मी. नंतर कधी भेटायला जाईलच वेळ भेटल्यावर नंतर. आणि आता घरातलं असं काही घडल्यानंतर मन नाही होत जाण्यासाठी, सो मी कॅन्सल केलेलं आहे. चला आता ही का तर झोपलेलीच आहे. तिला झोपवून मी परत खाली गेले, भांडे वगैरे घासून दूध वगैरे तापवून परत वरती आलेलं आहे. ही काला दूध लागतंच थोडंसं झोपण्याआधी, तर तेवढं घेऊन आले वरती आणि बाकीचं आवरून वर आलेले आहे. आता मी बाकी एडिटिंग वगैरे करायची बाकी आहे आणि जे माझं दुसरं काम आहे ते मला करायचं आहे. चला आता इथेच व्हिडिओ एंड करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यावर हे शेअर केलं आहेच की मी माहेरी जाणार होते. इहिकाला हॉस्पिटलमध्ये न्यायचं आहे आणि जो काही प्रवास होता मधला मी रेकॉर्ड केलंच नाही आहे, कारण की अशा सिच्युएशन अशी असले ना मूडच होत नाही की आपण काय करू. आणि हे खूप सेन्सिबल असं कंटेंट असतं, ते आपण शूट नाही करू शकत. सो मी ते काय शूट नाही केलेलं आहे. पण हा छोटासा ब्लॉग तुमच्यावर मी शेअर करते. मी कधी करेल मला माहीत नाही आहे. हा ब्लॉग तुमच्यापर्यंत कधी येईल तेही मला सांगता येणार नाही आहे, पण जेव्हा येईल तुम्हाला नक्की समजेल. आणि आज तारीख आहे 1 मार्च, कारण की 1 मार्चला मी जाणार होते माहेरी. तर 1 मार्चला अशी बातमी घरी ऐकू आली. सो लक्षात ठेवा, आज आहे 1 मार्च आणि हा व्हिडिओ कधी येईल नंतर तुम्ही पाहालच. जर मी माहेरी जाणार असेल त्यावेळेस नक्की ब्लॉग शूट करेल तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी. हो, तुम्हाला हा ब्लॉग नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.